आज या ठिकाणी अवधूत विद्यालय वांगी या ठिकाणी असणारे संस्था चालक आणि संबंधित मुख्याध्यापक यांच्या चाललेल्या मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये या ठिकाणी वांगी नंबर 2 मधले आणि आजूबाजूच्या सर्व वांगीतील गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ते या ठिकाणी दादा मल्हारी कांबळे जे या विद्यालयाचे सेवक आहेत, शिपाई आहेत, त्यांना पाठिंबा म्हणून त्यांच्याबरोबर आपल्या गावातले युवक सुपुत्र युवा मित्र गणेश भानवशे आणि त्यांचे सर्व सहकारी पंचायत समितीचे प्रतिनिधी माझे मित्र नितीन तकीक या सर्व मंडळींनी या ठिकाणी त्याला पाठिंबा म्हणून या ठिकाणी आज आमरण उपोषणाचं सुरुवात या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून केलेली होती. आज या ठिकाणी करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी त्याचबरोबर पोलीस प्रशासनातले पोलीस सहाय्यक निरीक्षक आणि महसूलचे काही अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संबंधित असणाऱ्या शिक्षण विभागाच्या सहसंचालकापासून ते गट शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्याबरोबर या ठिकाणी आता मोबाईलवरून उपोषण करते आणि त्यांच्या बरोबर त्यांचे आलेले प्रतिनिधी गट विकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी यांच्यामध्ये बोलाचाली झालेली आहे. फोनवर बरीच समाधानकारक अशी चर्चा झालेली आहे आणि या कांबळे याला कामावर घेण्याच्या संदर्भामध्ये या संस्थेने आणि या ठिकाणी असणाऱ्या मुख्याध्यापकांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी त्याचा प्रस्तावच त्या ठिकाणी शिपायाच्या मान्यतेचा दिलेला नसल्यामुळं तो प्रस्ताव त्यांना देण्यासाठी वरून सुद्धा त्याला तसे आदेश देण्याचा प्रयत्न शिक्षण अधिकाऱ्याकडून झालेला आहे आणि दस्तरखुद्द शिक्षण अधिकारी जगताप साहेब शिक्षण अधिकारी हे येत्या मंगळवारी म्हणजे 25 तारखेला आपल्या या शाळेला भेट देण्यासाठी येणार आहेत आणि समस्त सर्व गावकऱ्यांच्या समवेत आणि शिक्षकांच्या आणि संस्था चालक यांच्या समवेत या ठिकाणी सामुदायिक मिटिंगचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे असं त्यांनी या ठिकाणी मोबाईलवर सांगितलं. त्याचं रेकॉर्डिंग बऱ्यापैकी सगळ्या इथं उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी करून घेतलेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा जो अन्यायकारक या ठिकाणी संस्था चालक आणि त्यांच्या मुख्याध्यापकाकडून जो प्रयत्न होतोय तो वास्तविक आता घडायला नाही पाहिजे होता. एकतर बाहेर गावाहून आलेल्या माणसांना या ठिकाणी गावातल्याच सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी एकमतानं सन्मानानं त्यांना या ठिकाणी आपल्या सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांना या ठिकाणी बऱ्याचपैकी मदत केलेली आहे. यांना या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली, त्यांना वेळोवेळी मदत केली, शाळेला सहकार्य केलं. असं असताना गावामध्ये आणि शाळेच्या संस्थापक आणि प्रशासनामध्ये समन्वय असला पाहिजे ही भावना त्यांनी कुठेतरी तुम्हाला सांगतो त्या भावनेला तडा दिलेला असल्यामुळं हा प्रसंग या ठिकाणी उद्भवलेला आहे. ह्याच्या अगोदर कांबळेंनी सोलापूर शिक्षण अधिकाऱ्याच्या समोर सुद्धा जिल्हा परिषद समोर सुद्धा आमरण उपोषण केलेलं आहे. त्याच्याकडे बऱ्याच कागदपत्राच्या फाईल त्याच्याकडे म्हणजे फाईल तयार झालेली आहे की त्याच्यात त्या नियुक्तीची आणि याची, पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो या ठिकाणी असणारे मुख्याध्यापक वनवे यांना तुम्हाला सांगतो स्वतःला मिळणारा 2-2.5 लाखाचा पगार पुरत नसल्यामुळं संसाराला त्यांनी स्वतःच्या बायकोला सुद्धा या ठिकाणी क्लर्क म्हणून नोकरीला घेण्याचा घाट या ठिकाणी घातलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आपली भाकर किती सदी तुम्हाला सांगतो शिकली तरी दुसऱ्याची भाकर करपली पाहिजे, दुसऱ्याच्या चुलीमध्ये पाणी गेलं पाहिजे आणि या ठिकाणी उपेक्षित समाजाचा असणारा दलित समाजाचा असणारा हा कांबळे या ठिकाणी मी गावकऱ्यांचे या ठिकाणी आभार मानणार आहे. त्यांना या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्यांना
या ठिकाणी नम्रपणे आवाहन करणार आहे की तुम्ही आज फार मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे की एका गरीब माणसाचा, एका उपेक्षित माणसाला न्याय देण्यासाठी अख्खं गाव तुम्हाला सांगतो त्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिलं. ही तुम्हाला सांगतो तालुक्याला आदर्श दाखवणारी एक बाब आहे, असं या ठिकाणी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचं तुम्हाला सांगतो शैक्षणिक विभागामध्ये किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये अशा पद्धतीचं राजकारण न होता भविष्यामध्ये ही संस्था कायमस्वरूपी या ठिकाणी राहणार आहेत. विद्यार्थी या ठिकाणी घडणार आहेत. विद्यार्थ्यांचं तुम्हाला सांगतो गुणवत्ता या ठिकाणी वाढणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो गावकऱ्यामध्ये समन्वय असला पाहिजे, संस्थेमध्ये समन्वय असला पाहिजे. जर तणावाचं वातावरण निर्माण झालं तर उद्या भविष्यामध्ये असं होईल की गावकरी तुम्हाला सांगतो इथून 6 किलोमीटरला शेलगाव आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुढे जीवर गाव आहे, या ठिकाणी आपली मुलं जर पाठवली तर भविष्य काळात या संस्थेला कुलूप लागण्याची शक्यता निर्माण झाली तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. आणि म्हणून संस्था चालकाला सुद्धा या निमित्तानं मी आवाहन करू इच्छितो की आपण सुद्धा ज्या उद्देशाने या ठिकाणी ही संस्था उभी केलेली आहे त्या संस्थेच्या उद्देशाला आणि गावकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही ह्याची काळजी आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. कारण वनवे नावाचा जो हा माणूस आहे, हा मुख्याध्यापक आहे, हा आज न उद्या तुम्हाला सांगतो इथनं रिटायर झाल्यानंतर जाणारच आहे. आता जगताप साहेबांच्या बोलण्यात आलं की त्याची या ठिकाणी मुख्याध्यापक पदाची मान्यता सुद्धा त्यांनी रद्द केलेली आहे. म्हणजे ही सुद्धा अभिनंदनीय गोष्ट आहे. परंतु हे सगळे दिलेले आश्वासन हे तुम्हाला सांगतो मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला दिलेले शब्द आहेत. आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन, गट शिक्षण अधिकारी ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपोषण सोडण्यासाठी आलेलं आहे. सगळ्यांनी त्या गोष्टीला मान्यता जरी दिलेली असली, जर तुम्हाला सांगतो 25 तारखेला किंवा या महिना अखेरपर्यंत जर तुम्हाला सांगतो त्याला न्याय नाही जर मिळाला तर तुम्हाला सांगतो तुमच्या बरोबर मी सुद्धा आणि सोलापूर शहरातले कार्यकर्त्यांना घेऊन तुमच्या बरोबर तुम्हाला सांगतो कांबळेसाठी आणि या संस्थेसाठी त्या ठिकाणी मी सुद्धा स्वतः उपोषणाला बसाय तुमच्या बरोबर तयार असणार हे लक्षात ठेवा. आणि हे आंदोलन फक्त हे गावापुरतं राहणार नाही तर ह्याचा वनवा तुम्हाला सांगतो संपूर्ण तालुकाभर पसरेल. आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो जर अनुचित प्रकार जर काय घडला तर त्याला पूर्ण संस्था आणि त्या ठिकाणी मनमानी कारभार करणारा तुम्हाला सांगतो वनवे नावाचा मुख्याध्यापक ह्याला जबाबदार असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण हे सगळं शांततेने केलं. आज आपला खरा वास्तविक पाहता या ठिकाणी रस्ता रोकोचा कार्यक्रम होता, परंतु पोलीस प्रशासनानं या ठिकाणी तुम्हाला सांगतो प्रयत्न करून अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्यांच्या भाषेमध्ये सांगितल्यामुळं, म्हणजे मी असंच म्हणेल कारण पोलिसी भाषा ही तुम्हाला सांगतो नीट सगळ्या कुणाला जर नीट व्हायचं असेल तर पोलिसी भाषा तुम्हाला सांगतो असली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये वेगळ्या भाषेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ह्या लोकांनी ह्यांना सांगितल्यामुळे ह्यांनी त्यांना वेगळ्या पद्धतीने सांगितल्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो घडून आलेल्या आहेत. कारण शांतता सुव्यवस्था राखण्याचं जे काम आहे ते पोलीस प्रशासनाचं असतंय आणि ते चोखपणाने या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आणि आपणही त्यांना चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला, याबद्दल तुम्हाला सांगतो तुमचं बी या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे, पोलीस प्रशासनाचंही कौतुक केलं पाहिजे. आणि या ठिकाणी आरोग्य विभागवाले आहेत, महसूलवाले आहेत, त्यांनी वेळोवेळी आमच्या सगळ्या उपोषणकर्त्याची तपासणी केली आणि 2-3 दिवसातच तुम्ही या ठिकाणी, कारण हे उपोषण म्हणजे 100% बोगस नव्हतं, त्याच्यामुळं तुम्ही या ठिकाणी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखभाल केली, डॉक्टरांनी देखभाल केली, त्याच्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो. आणि या ठिकाणी गावाने जसं तुम्हाला सांगतो संस्थेतला प्रकार रोखण्यासाठी जसं उपोषण केलं तसं आता मी येताना शेलगाव चौकातून आलो आणि रस्ता इतका म्हणजे चांगला आहे, म्हणजे कौतुक करण्यासारखा रस्ता आहे. तालुक्यातले सगळे लोकप्रतिनिधी तुम्हाला सांगतो त्यांना एकदा इकडं तुम्हाला सांगतो चालत आणलं पाहिजे. आणि आजारी असणारे, डायबिटीज असणारे, तुम्हाला सांगतो काय म्हणतो त्याला शुगर असणारे अशांना तर तुम्हाला सांगतो बांधून या रस्त्याने आणलं पाहिजे आणि त्यांना दाखवलं पाहिजे घ्या गावाचा आदर्श घ्या आणि असेच रस्ते सगळ्या तालुक्यात झालं पाहिजे. आणि मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्हाला सांगतो गाव करील ते राव करणार नाही, एक माणूस करू शकत नाही ते गाव करतं हे तुम्ही आज दाखवून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं उद्याच्या भविष्याच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो हा रस्ता नीट होण्यासाठी आणि तालुक्यातल्या प्रतिनिधींना नीट करण्यासाठी अख्ख्या गावाने असं मिळून जर तुम्हाला सांगतो कार्यक्रम हाती घेतला तर मी तुमच्या सोबत तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला सांगतो रस्त्यासाठी तुमच्या आंदोलनात भाग घेईल. आणि तुम्ही आजचं या ठिकाणी उपोषण रद्द झालंय, रस्ता रोका आपला थांबलाय
तर तो रस्ता रोकवण आणि उपोषण तुम्हाला सांगतो. पुन्हा ह्या रस्त्यासाठी तुम्हाला सांगतो आपण सगळेजण मिळून करू आणि या रस्त्याचा प्रश्न सोडू. कधीतरी येणाऱ्या माणसाला जर इतके तुम्हाला सांगतो वेदना होत असतील तर मला सांगा, रोजचं मडण त्याला कोण रडत? तुम्हाला काय होत असेल तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आजारी असणारा पेशंट, या ठिकाणी तुम्हाला सांगतो आमची गर्भवती असणारी माता भगिनी, ह्यांचं काय होत असेल तुम्हाला सांगतो. एखाद्याला अटॅक आला आणि डॉक्टरनी सांगितलं की 15 मिनिटात तुम्ही इथं पोच करा, तो 15 मिनिटात जर पोच नाही झाला तर मधीच एखादी जर दुर्घटना घडली तर ह्याला जबाबदार कोण? हे सगळं गांभीर्यानं घेऊन तुम्ही ह्याही विषयावर तुम्हाला सांगतो जर आंदोलन केलं तर मी तुमच्या बरोबर असणार आहे. मी तुम्हाला सांगतो मी मातीतला कार्यकर्ता आहे, मातीवरचा आहे, तुमचा कार्यकर्ता आहे मी. त्याच्यामुळं आज या ठिकाणी आपण सर्वांनी शांततेत हे उपोषण केलं त्याबद्दल या ठिकाणी मी पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपल्या हातानं पहिल्यांदा या आपण सरबत देऊन फोटो काढा. काय करायचं? बोर्ड घ्यावं लागतं. पत्र द्या उभं राहून आता खाली एक खाली घ्या सगळ्यांचं. अभिषेक आपल्या जात कुठे राहावे दिसत दिसते कुठे हवे कुठे फोटो काढा.